नवरात्रीत पहिल्यांदा देवीची ओटी भरताय तर जाणून घ्या देवीची ओटी कशी भरावी। नवरात्रीत दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनीकडून ओटी भरली जाते। ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात। हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे। नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून 9 दिवस तिच्या तशा स्त्री शक्तीचा जागर केला जातो। तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेमध्ये कशाचीही कमी पडू देत नाही। नवरात्रीत दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनीकडून ओटी भरली जाते। ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात। हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे। यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते। मात्र तुमची ही लग्नानंतरची पहिली नवरात्र असेल आणि तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी? ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती साडी, नारळ आणि खण। देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका, तर त्याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा या प्रकारचे शुभ्र रंगाची साडी निवडा। लाल, हिरवा आणि पिवळा रंग हा एक स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून ओळखला जातो। त्यामुळे देवीची ओटी भरताना त्या रंगाची साडी निवडा। एका ताटात साडी ठेवा आणि त्याच सोबत खण, नारळ, अखंड सुपारी तसेच हळकुंड, हळद, कुंकू, हिरव्या पांगड्या, हार, गजरा, तांदूळ, पानाचा विडा आणि खडीसाखर देखील ठेवावी। ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडी देवीच्या दिशेने असावी। इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार होते। त्यानंतर ती ओटी देवी समोर घेऊन जा आणि देवी समोर उभे राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या। ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजे ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्याच्यावर तांदूळ वाहा आणि देवीला प्रार्थना करा। जय देवी दुर्गा माता।